पार्वती पते हर महादेव शंभू. वरून येऊन बघायला दार काढण्याच्या आधी दिसत नाही कुठून तुम्हाला. मित्रांनो, मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण. आपण अंबाईजवळ रोड जिजाऊ कॉलनी इथे रेस्क्यूला आलो. आज कॉल एकतर आज सोमवार आहे आणि त्याच्यावर जो साप आहे महादेवाच्या मंदिरातच गेलेला आहे. आता साप कोणता आहे मित्रांनो ते आपल्याला माहीत नाही आणि आपण बघू आपण साप कोणता आणि त्याला रेस्क्यू करूया. काढायचंच का? मित्रांनो, इथं भेटला तर काय बघा, इंडियन स्पेक्टेकल कोबरा, भारतीय नाग. ते बी कशा पद्धतीने बसलाय बघा. लक्ष राहुल, आता मी काय म्हणू, आता भक्त गेलायच त्याच्या आराध्याकडे महादेवच्या पिंडीजवळच. मित्रांनो, हा अंदाजे तीन एक फुटाचा नाग आहे. मित्रांनो, यांची साईज जी आहे नागाची 6 ते 7 फुटापर्यंत आपल्याला लातूरमध्ये भेटतो. बरोबर महादेवच्या मंदिराजवळ. जाऊ बाबा, जाऊ बाबा, दर्शन घेऊन ये. आलाच त्या गोष्टीसाठी. झालं का दर्शन? जाऊ द्या मित्रांनो, हा एकतर चुकून आला असेल मध्ये. समोरून आलं का तुमच्या? बाहेरून आलंय मध्ये. मित्रांनो, ह्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष राहते, जे माणसाला पॅरालिसिस नाही तर देत पण होऊ शकते. मित्रांनो, अतिशय विषारी जातीचा साप आहे मित्रांनो. भारतातले जे प्रमुख 4 जातीचे विषारी जे साप आहेत त्यामध्ये प्रमुख हा एक आहे. इंडियन स्पेक्टेकल कोबरा म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये नाग, आणि झुलॉजिकल नेमाचं नाजा आहे. नागाच्या 5 प्रकारामधला हा एक प्रकार आहे. डायस्लेटेड कोबरा म्हणलं जातं याला. आता नाग कसा ओळखायचा हे तुम्हाला सांगतो मी. आता प्रत्येक नागाच्या पाण्याच्या बॅक साईडला अशी खून आहे असं नसतं मित्रांनो. काही नागामध्येच असतं, काही नागांमध्ये नसतं. हा, ही जे आपण 10चा आकडा म्हणतो ना, प्रत्येक नागावर नसते, वेगवेगळे. जसं माणसाचं कसं जन्म खून म्हणतात का, त्यानुसार सापांचं असते. काय तुम्ही ह्याच्यावर आहे, काही काही नागांमध्ये नसतं. चला तर मित्रांनो, ह्याला इथून घेऊन जाऊया आणि अशा ठिकाणी ह्याला नेऊन सोडू जिथं हे पुढलं ह्याचं आयुष्य जगेल आणि मानवी वस्तीपासून दूर राहील. आता हा आला असेल हे एकतर उंदीर वगैरे खाण्यासाठी, पर शिकार नाही तर पाण्याच्या शोधामध्ये आलेला असेल इथं. आणि जवळपास तर इथं काहीच नाही, मानवी वस्ती आहे इथं मोठी. ढकन द्या. हां, पार्वती पते हर महादेव शंभू.
तिच्यामुळं काय झालं काल आज सगळा काही धिंगाणाच होता की जेवण आता वैज्ञानिक दृष्टिकोनानं बघितलं तर जे शिवलिंग आहे ते एनर्जी स्रोत म्हटलं जातं आणि त्याकडे सापच नाही प्रत्येक जीव येते आणि असंही म्हटलं जाते महादेवाचं दुसरं एक नाव आहे पशुपतीनाथ. त्यामुळेही प्रत्येक जीव त्या जागी प्रत्येक जीव म्हटलं तर साप कॉमन झाला ते तर महादेवाचं आभूषणच आहे. मग ते कॉमनली निघतच असतात. आणि दुसरं गोष्ट म्हणजे तर एनर्जी अशी स्रोत आहे की सगळे अट्रॅक्ट होतात एनर्जीज म्हणून मोस्टली साप गाय नंतर कोणते प्राणी राहू दे कुत्रे मांजरं नंतर मुंग्या कोणते बी राहू दे जीव त्या ठिकाणी जात राहतात. हे आस्थाही आहे आणि एक विज्ञान पण आहे मित्रांनो. कुठेही साप निघालं तर त्यांना मारायला जाऊ नका. जवळचे सर्पमित्र आहेत त्यांना संपर्क करा जेणेकरून ते येतील आणि त्या सापाला रेस्क्यू करतील. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. भेटू नवीन ठिकाणी जिथं साप निघाला. तोपर्यंत बाय. अगरबत्ती घ्या ना. Babu.